आपकी अदालतमध्ये JKLFचे चेअरमॅन यासिन मलिक यांच्यावर आरोप आहे की हे पाकिस्तानच्या इशाऱ्यावर चालतात। यासिन साहेब, पाकिस्तानच्या हाय कमिशनरने तुम्हाला बोलवलं, तुमने पुकारा और हम चले आए। आम्हाला हिंदुस्तानच्या प्राईम मिनिस्टरने पण बोलवलं तर हम चले आए। आम्हाला अटल बिहारी वाजपेयीजींनी पण जेव्हा रमजान सीजफायर नंतर RK मिश्राजींना आपला इंटरलोक्युटर बनवलं होतं, तर युनायटेड हुरियत होती, त्यांनी त्यांच्यासोबत बोलणी केली आणि त्याच्यासोबत जी टीम होती, तर आम्ही सगळे जे लोक काश्मीर युनायटेड हुरियत लीडरशिप होती ती चली आई। तर बेसिकली एक क्रेडिट देऊन द्या काश्मीर लोकांना, जेव्हा जेव्हा घटना होते आणि हे बोललं गेलं की जे पीस प्रोसेसने त्या घटनेला सोडवतील तर काश्मीरी लोक धावून आले। यासिन साहेब, तुम्ही हिंदुस्थानमध्ये राहता, इथलं मीठ खाता, इथल्या पोळ्या खाता, इथल्या हवेमध्ये श्वास घेता, इथलं पाणी पिता, परंतु बोलण्यासाठी वारंवार पाकिस्तानला पळता। आम्ही दोन्ही देशांमध्ये धावत जातो की भाई 1947 पासून काश्मीरी कौम या डिस्प्यूटमुळे नष्ट होऊन गेली आहे। काश्मीरी लोकांची एक मुस्तरका आवाज आहे। आम्ही डिस्प्यूटमध्ये नाही राहू इच्छित, याउलट काश्मीरच्या समस्येला सोडवा यासाठी आम्ही वारंवार पाकिस्तान पण आणि हिंदुस्थानात पण, हिंदुस्थानच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये मी एक वाहिद काश्मीरी नेता आहे। कदाचित कोणी मुस्लिम लीडर नाही मिळू शकत RSSला। मी RSS सोबत देखील 5 तास कंटिन्यू मीटिंग केली होती 2010 मध्ये। यासिन साहेब, तर आम्ही त्यांच्या जवळ पण गेलो, ज्यामुळे काश्मीरच्या समस्येवर कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळेल। परंतु तुम्ही त्या पाकिस्तानशी बोलत आहात जो ओसामा बिन लादेनला शरण देतो। बघा रजतजी, जेव्हा हिंदुस्थानासोबत आम्ही यांच्या बोलण्यावर येऊन जातो तर तुम्हाला ऑब्जेक्शन नाहीये। जेव्हा ते बोलवतील त्यांना तुम्ही फ्रीक मानतात, मी फ्रीक तुम्ही नाही। म्हणतात त्यावेळी तुम्ही म्हणतात की तुम्ही पण त्यांचे एजंट आहात, तर पाकिस्तानला पण काही या पद्धतीने साथी असेल ना, जेव्हा हिंदुस्थानात जातात ते म्हणतात की तुम्ही हिंदुस्थानचे यासिन एजंट साहेब, आहात। जो माणूस तर ही जी काश्मीरी लोकांची हालत बनवली गेली आहे की यासिन तुम्ही साहेब जी- इथे जाल तर तुम्हाला म्हणतील की हिंदुस्थानी एजंट आहे, तिकडे जाल तर तुम्हाला म्हणतील यासिन पाकिस्तानी साहेब, तुम्ही एजंट आहे। विसरत आहात, हिंदुस्थानने कधीच टेररिझमला प्रोत्साहन दिलं नाहीये। ओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये पकडला गेला होता, दाऊद इब्राहिम कराचीमध्ये राहतो, हाफिज सईद लाहोरमध्ये फिरतोय। हे सगळे आतंकवादी आहेत जे पूर्ण जगामध्ये रिकॉग्नाइज आहेत। बघा, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या दुसऱ्या इश्यूजला रिलेटेड आहेत। जर हिंदुस्थानला हे जास्त कन्सर्न आहे तर हिंदुस्थान का निघाला पाकिस्तान सोबत बोलण्यासाठी? किंवा एकतर हिंदुस्थानला एक वाजिया मौकूफ आहे, त्यांनी हे नाही यावर बोलून कॅन्सल केलं की हाफिज सईद जी जो खुल्लम खुल्ला फिरतोय लाहोरमध्ये, ओसामा बिन लादेन जी पकडले गेले पाकिस्तानमध्ये, दाऊद इब्राहिम जी कराचीमध्ये बसले आहेत, त्यांनी यावर बोलणे कॅन्सल नाही केलं। हे तर मी अहो मी पण तर, जर हा मौकूफ आहे, माझं पण हेच आहे, जर मौकूफ हा आहे तर मग तर स्पष्टपणे हिंदुस्थानने बोलावे आम्ही या इश्यूजवर बोलणी केली आहे। परंतु हिंदुस्थानचे जे मौकूफ यासिन जे साहेब, आहे, मी जे तुम्हाला विचारतोय ते सरकारकडून नाही, हिंदुस्थानच्या जनतेकडून विचारतोय जे इथे लोक बसलेत। जेव्हा पाकिस्तान आमचे सैनिक हेमराजला पकडून घेतात, त्याचा शिर कापून बॉडी परत पाठवतात, पाकिस्तानी सैनिक त्याचा शिर घेऊन जातात, तर खूप त्रास होतो हिंदुस्थानच्या लोकांना। आणि जेव्हा तुम्ही त्या पाकिस्तानशी बोलणी करता तेव्हा खूप नाराजी होते। जेव्हा तुम्हाला या गोष्टीवर हिंदुस्थानच्या लोकांना खूप त्रास होतो आहे, तर मग तुम्ही पाकिस्तान सोबत का बोललात? तुम्ही पाकिस्तानच्या प्राईम मिनिस्टरला इथे का बोलवलं? पाकिस्तानच्या प्राईम मिनिस्टरला इथे हे सांगण्यासाठी बोलवलं होतं की खुरापाती बंद करा। बघा, हे परसेप्शन आहे की कोण कोणत्या पद्धतीने प्रोजेक्ट करतोय। जेव्हा पाकिस्तान हे म्हणतोय की यासिन मलिकला डिप्लोमॅटिक सपोर्ट देतो, मॉरल सपोर्ट देतो, मग हिंदुस्थानच्या सरकारला प्राईम मिनिस्टरला बोलून सांगावं लागतं की हे काम बंद करा। बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इथे अजूनही देश आहेत ज्यामध्ये अमेरिका, बर्तानिया
तर ते पण तर काश्मीरी लोकांना भेटतात, युरोपियन काश्मीरी लोकांना लीडरला भेटतात आणि हिंदुस्थानच्या सत्तेने तर त्यांना हे पण एंगेज केलं की आम्हाला भेटण्यासाठी. परंतु जे आपल्या इथे टेररिस्टला शरण देतात, जे ओसामा बिन लादेनला जागा देतात, जे हिंदुस्थानच्या विरुद्ध प्रॉक्सी वॉर क्रिएट करतात, हो अरे, ते ट्रेनिंग training देतात देतात. ट्रेनिंग. ट्रेनिंग देतात लोक म्हणतात, त्यांना कसं विसरून जाल, त्यांच्याशी कसं बोलाल, आणि तुम्ही त्यांच्याशी बोलता आणि त्यांच्याकडून डिप्लोमॅटिक सपोर्ट घेता, त्यांच्याकडून मॉरल सपोर्ट घेता. सगळ्यात आधी तर तुम्ही बोललात त्यांच्यासोबत. बघा, अटल बिहारी वाजपेयीजी हे पहिले लाहोर गेले, त्यांनी बोलणं केलं की नवाज शरीफ यांच्यासोबत. तिथे त्यांनी मिनारे पाकिस्तान तक्रीर केली आणि मिनारे पाकिस्तानवर त्यांनी म्हटलं की माझ्या आयुष्याची शेवटची इच्छा आहे काश्मीरचा प्रॉब्लेम सोडवणे. त्यानंतर त्यांनी काश्मीरी सोबत हा संवाद विचार केला. करून की कदाचित या चांगल्या गोष्टी ऐकल्यानंतर पाकिस्तानला थोडी अक्कल येईल. तर मी तर वाजपेयी साहेबांनी इतकी चांगली गोष्ट बोलली ज्याचा उल्लेख तुम्ही करत आहात, त्यानंतर पाकिस्तानने कारगिलवर हल्ला करून बघा, दाखवला. माझी पण हा मौकूफ आहे की जर तुम्ही म्हणत आहात पाकिस्तानचा या गोष्टींमध्ये संबंध आहे, तर मग का हिंदुस्थानने त्यांच्यासोबत बोलणी मी तर केली? तुम्हाला म्हणतोय की तुम्ही कधी पाकिस्तानच्या बाबतीत का नाही बोलत की त्यांनी आतंकवादची फॅक्टरी त्यांच्या इथे बनवली आहे? तुम्ही का नाही पाकिस्तानला विचारत की त्यांनी दाऊद इब्राहिमला त्यांच्या इथे का ठेवलंय? तुम्ही का नाही पाकिस्तानला विचारत की सारखं सीज फायरचं व्हायलन्स का करताय? बघा, तुम्ही का नाही तुमच्या गव्हर्नमेंटला हे विचारत की जेव्हा हिंदुस्थानमध्ये जेव्हा आता लोक हे म्हणतात, तुम्हाला करेक्ट करतायत, ते म्हणतायत की तुमची सुद्धा गव्हर्नमेंट आहे, बघा हे तुमचं सुद्धा कॉन्स्टिट्यूशन आहे. बघा, हे यांचा एक परसेप्शन आहे, माझा आपला एक परसेप्शन आहे. प्रत्येकाला बोलण्याचा हक्क आहे. हे जे गोष्ट करतोय हे बोलतील, परंतु माझा एक प्रश्न आहे. जेव्हा आम्ही बंदूकची मूव्हमेंट सुरू केली काश्मीरमध्ये, जाती यांच्या विरुद्ध की हा जो देश आहे, या देशामध्ये गांधी पैदा झालाय, ज्याने पूर्ण दुनियेला सल्ला दिला की जर समस्या आहे तर ती समस्या शांततेने सोडवा. परंतु समस्या ही आहे की गांधींच्या देशामध्ये वेन आय ट्राय टू फाइंड आउट इन द लँड ऑफ गांधी अ सोल ऑफ गांधी आय कुड नॉट फाइंड एनिवेअर. तर आम्हाला बंदुकीचे आंदोलन सुरू करावे लागले. त्यानंतर काश्मीरमध्ये बंदूकचा इन्कलाब आला, मी कैद झालो. त्यावेळी हिंदुस्थानने अमेरिकेला, बर्तानियाला, युरोपियन युनियनला, मी जेलमध्ये होतो, ऑल इंडिया मेडिकल युनियनला आणले आमच्याशी बोलण्यासाठी, हिंदुस्थानी सिव्हिल सोसायटीला आणले. मग आमच्यावर कारवाई सुरू झाली, मग आम्हीही कारवाई सुरू केली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी माझ्या 600 साथीदारांना मारून टाकले. मला 300 वेळा त्या जेलमध्ये पाठवले गेले. त्यानंतर मला इंटरोगेशन सेंटरमध्ये माझा जो राईट इयर आहे त्याची इयरिंग पण संपली. माझ्यावरती 6 जीवघेणे हल्ले झाले. तर हे सीज फायरच्या नंतरचा पण स्टेटचा अत्याचार होता. आता तुम्ही बघितलं, काश्मीरी लोकांनी तर 2008 मध्ये पूर्ण इन्कलाब आणला. एक ट्रान्झॅक्शन झाली होती काश्मीरी कॉमची, फ्रॉम व्हायलंट मोमेंट टू नॉन व्हायलंट मोमेंट. तर त्यावरती काय झालं? 72 शव आम्हाला सापडले. 2009 मध्ये 45 प्रेत आम्हाला सापडले. 2010च्या इन्कलाबमध्ये 128 प्रेत सापडले. हे इथे शांत लोकांवर फौजी ताकद वापरली गेली. तर तुम्ही ज्या कौमला शांततेच्या आंदोलनामध्ये पण बॉडी पाठवून देऊ आहात, तर त्या कौमला कुठे बंदुकीकडे तर नाही ढकलत आहात ना? यासीन साहेब, तुम्हाला इथे अत्याचार दिसतोय, बॉडी सुद्धा दिसतायत, प्रेत सुद्धा दिसतंय. पाकिस्तानमध्ये जे होते ते दिसत नाहीये. ते इथे अजमल कसाबला हत्यार घेऊन पाठवतायत आणि प्रामाणिक हिंदुस्थानींचा, निरपराध हिंदुस्थानींचा खून करून जात आहेत. तेव्हा तर तुम्ही आवाज नाही उठवत. बघा, जे मुंबईमध्ये झाले त्यावेळी मी जेलमध्ये देखील होतो. बट इट इज ऑन रेकॉर्ड. मीच नाही, काश्मीरचे जेवढे पण आंदोलनाशी जोडलेले लीडर आहे, छोटे मोठे आहेत, जेव्हा मुंबईमध्ये घटना झाली सर्वांनी त्याला कंडम केलं आणि सगळे बोलले की कंडम करून टाकलं, संपली गोष्ट. सगळे हे बोलले की ब्रुटल किलिंग बट यू वॉन्ट फ्रॉम अस. त्यांनी तर खून नाही केले. मामला हा आहे की एक घटना झाली ज्यामध्ये लोक मारले गेले.
बघा इथे जितके लोक बसलेत त्यांची रिएक्शन काय आहे ते याला घटना नाही मानत, ते एक- हिंदुस्थानवर हल्ला मानतायत. एक ब्रुटल किलिंग झाली, एक ब्रुटल किलिंग झाली आणि तुम्ही 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 त्यावेळी न्यूजपेपर काढून घ्या. मी फक्त माझ्या स्वतःचीच गोष्ट नाही बोलणार. काश्मीरमध्ये जितकेही तेहरीक लीडर आहेत छोटे मोठे सगळेच एकाने मुंबईच्या त्या इश्यूवर कंडम केलं आणि हे बघा, मग मी तुम्हाला फक्त हेच म्हणतोय की जो देश असा ब्रुटल किलिंग करतो, जो देश या प्रकारे निरपराध लोकांना जीवे मारत आहे, त्यांच्यासाठी आतंकवादी पाठवतोय, त्यांच्याशी तुम्ही बोलणी कराल, ते काश्मीरची समस्या सोडू शकतात. बघा सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की तुम्ही लोकांनी हेच तर मी म्हणतोय की हिंदुस्थानचा बेसिक कन्फ्युजन काय आहे. जर तुमचे हे इश्यूज आहेत, तुम्ही तर हे नाही बोललात की हे इश्यूज आहेत यावर पाकिस्तानशी नाही, मी बोलायचं तर नाही. हे तुम्हाला विचारतोय नाही की मला काय तुम्हाला मी विश्वास आहे की मी पाकिस्तान- बघा मी हे बोलतोय की पाकिस्तानच्या सोबत हिंदुस्थान बोलणी करण्यासाठी निघाला आहे. ते बोलत आहेत की काश्मीरचा भाग पाकिस्तान आहे, आम्ही फक्त काश्मीरमध्ये पाकिस्तान सोबतच बोलू. दोन आणि सरकार आमचीच ही आपापसात संधी काय करतात त्यांची गोष्ट करत नाहीये. तुम्ही त्या पाकिस्तानवर विश्वास ठेवता जे हिंदुस्थानमध्ये आतंकवादी नाही, पाठवतात, विश्वास त्या तर- पाकिस्तानवर विश्वास ठेवता जे इथे नाही विश्वास निरपराधांना मारतात. यामध्ये तर विश्वासाची गोष्टच नाहीये. गोष्ट ही आहे की तुमचा जो स्टेट परसेप्शन काय आहे. स्टेटचा परसेप्शन हा आहे की मला ही पाकिस्तान सोबत बोलणी करायची आहे तुमचं आणि मला perception जितके काय पण आहे, मुद्दे यासीन आहेत साहेब? त्यांना सोडवायचं हो, पण आहे. आता जेव्हा तुमचं जेव्हा perception- जेव्हा तुम्ही मुजराकातची गोष्ट करतात तेव्हा लँग्वेज बदलून जाते, तेव्हा व्होकॅब्युलरी चेंज होऊन जातो, तेव्हा व्यक्ती अशी गोष्ट करतो की ज्यामुळे संवादाच्या वातावरणाला स्ट्रॉंग केलं जावं आणि ना की तुमचं- संवादाच्या वातावरणाला ड्रेन केलं जाईल. तुमचं मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. जो पाकिस्तान आपल्या इथे किलिंग्स नाही थांबवू शकला, ज्या पाकिस्तानमध्ये लोक रोज आतंकवादाने मरतायत, त्या पाकिस्तानला आधी स्वतःचा तर प्रश्न सोडू द्या. बघा जो देश आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत, जो देश आपल्या इथे लोकशाही नाही चालवू शकत, बघा तो आधी काश्मीरचा तुम्ही प्रश्न काय सोडवणार? आधी तुम्ही हा गैरसमज काढून टाका जो काश्मीरच्या तहरीके आझादी आहे. ठीक आहे, कोणता देश सपोर्ट करतो आहे तेहरीकला, तो म्हणतो की आम्ही काश्मीरच्या तेहरीके आझादीला डिप्लोमॅटिक आणि मोरल सपोर्ट देतो. परंतु माझा प्रश्न हा आहे, कोणता पण तेहरीके आझादी दुनियामध्ये नाही चालू शकत जर लोक त्याच्यासोबत नाहीये. हे लोकांची, काश्मीरच्या लोकांची तेहरीक आहे. काश्मीरचे लोक इच्छुक आहे की आमच्या समस्या सोडवा. ही पाकिस्तानची तेहरीक नाहीये, ही हिंदुस्थानची तेहरीक नाहीये, उलट की काश्मीरच्या लोकांची तेहरीक आहे. आणि काश्मीरी लोक हे इच्छित आहेत की जे तुम्ही आम्हाला वचन दिलेले आहे की मी तुम्हाला हा हक्क देईन की तुम्ही हिंदुस्थान सोबत जावे की पाकिस्तान सोबत जावे किंवा आझाद राहावे, आम्हाला तो मूलभूत मी हक्क तुम्हाला आहे. जे विचारतोय तुम्ही त्या प्रश्नाला टाळताय. तुम्हाला वाटतंय की पाकिस्तान जो आपला देश नाही सांभाळू शकत, तो तुम्हाला काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत करू शकतो. बघा, पाकिस्तान एक साधारण देश आहे. त्याची आपली समस्या काय आहे, मला कोणताच हक्क नाहीये त्यांच्याकडून त्यांच्या अंतर्गत प्रश्नांसाठी त्यांच्या समस्यांमध्ये लक्ष देण्याचा. मी काय इथे हिंदुस्थानच्या कोणत्या स्टेट इश्यूवर इथे प्रश्न उचललाय, मी कोणता इश्यू इथे विचारला, यासाठी मला कोणताही हक्क नाहीये. ना हिंदुस्थानच्या अंतर्गत समस्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं लक्ष देणे, ना पाकिस्तानच्या मामल्यामध्ये. माझा फक्त काश्मीरशी संबंध आहे. मी हे फक्त इच्छितो की जे माझी जी कौम आहे, जी आझाद काश्मीर इच्छित आहे, काश्मीरच्या डिस्प्यूटवर ते म्हणतायत की आमचे प्रश्न सोडवा. मी तुम्हाला एक घटना सांगतो. जेव्हा मी पाकिस्तानमध्ये गेलो तर तिथे मला एका पत्रकाराने एक प्रश्न विचारला हजारो लोकांच्या समोर. तो म्हणाला की खूप सारे लोक असे आहेत पाकिस्तानमध्ये जे समजतात की की काश्मीर शिवाय पाकिस्तान अपूर्ण आहे. तुमचं काय मत आहे? तर मी म्हटलं की हिंदुस्थानमध्ये सुद्धा असे लोक आहेत जे समजतात की पाकिस्तान शिवाय हिंदुस्थान अपूर्ण आहे. तर तुमचं यावर काय मत आहे? बघा, हिंदुस्थान हे बोलतोय की माझे अविभाजित अंग आहे, माझा मुकुट आहे. पाकिस्तान हे म्हणतो की हा माझा भाग आहे, माझा मौकूफ आहे, हा निर्णय काश्मीरींनाच करू द्या एका योग्य पद्धतीने की काय हा हिंदुस्थानचा मुकुट आहे की हा पाकिस्तानचा भाग आहे किंवा काश्मीरीचा आहे आणि काश्मीरी यांना स्वतंत्र देऊ इच्छित. पण हिंदुस्थानचं हे म्हणणं आहे की काश्मीर हिंदुस्थानचं आहे आणि यावर कोणत्याच प्रकारचं डिबेटचं स्कोप नाहीये. बघा, आधी तर तुम्ही लोकांनीच दुनियेला इंटरनॅशनल कम्युनिटीमध्ये पण म्हटलंय की हो काश्मीरी आता लोकांना त्या जे जुन्या गोष्टी विसरून जा यासीन साहेब. आता नवीन सरकार आहे, नवीन पद्धत आहे.
बघा, जर जर तुम्ही मला हे म्हणता आहात की तुम्ही जे इथे मोदींचं सरकार आहे यामध्ये आता बोलण्याची सुद्धा परवानगी नसेल, तर मी आधीच सांगितलंय की आम्ही तर बोलणारच. परंतु हे मी मानतो की जी सरकार इथे आहे त्याने हे स्पष्ट करून दिलंय की आमचा अप्रोच खूप हार्ड असेल आणि आम्ही या हार्ड अप्रोचसाठीच तयार आहोत. हे बघा, जिथपर्यंत बोलण्याची गोष्ट आहे, तुम्ही जनतेच्या समोर बसल्यात, तुम्ही तुमचे मत बोलत आहात, तुमचं मत ऐकतील, पूर्ण हिंदुस्थान तुमचं बोलणं ऐकतोय आणि नक्कीच तुमच्या बोलण्यावर विचार देखील होईल. इथे जे लोक आहेत त्यांना विचारूया काय प्रश्न विचारायचा आहे. जी, खूप सारे लोक आहेत. हो, बोला. तिसऱ्या रांगेत. तुम्ही फुली सपोर्ट करत आहात की काश्मीरला पाकिस्तानमध्ये समाविष्ट करावं? तर सर मला सांगा की ज्या फॅसिलिटीज इंडिया तुम्हाला प्रोव्हाइड करत आहेत, कारण की मी स्वतः जम्मू आणि काश्मीरहून आहे, आणि जर तिथे जॉब वेकन्सी निघते तर सगळ्यात पहिले काश्मीरी मुस्लिम आणि काश्मीरी पंडितला दिली जाते ती संधी. आणि तुम्ही कोणत्या पण जागी किंवा गव्हर्नमेंटला जाल, इन्स्टिट्यूट मध्ये जा, मोस्टली तुम्हाला 50 ते 60% काश्मीरीच सापडतील. या सर्व गोष्टी पाकिस्तानमध्ये मिळतील का जेवढं तुम्ही पाकिस्तानला सपोर्ट करत आहात? मी उत्तर देऊ? बघा माझ्या ताई, तुम्ही शिकलेल्या आहात. कमीत कमी जर तुम्ही मला एवढे शिकले आहात, माझ्या दृष्टीने आमचा एक वाजिया मौकूफ आहे. कोणता लपलेला झाकलेला मौकूफ नाही आहे. आम्ही इच्छितो की इंडिपेंडन्स काश्मीर. आम्ही ना पाकिस्तान सोबत ना हिंदुस्थान सोबत. पण सर तुम्ही तर माझं बोलणं तर ऐका, माझं बोलणं एकदा ऐकून घ्या. हो सर. हा आमचा मौकूफ आहे, पॉलिटिकल बिलीव्ह आहे. त्याचबरोबर आम्ही हेही म्हणतोय की आता तुम्ही जी दुसरी गोष्ट केली की काश्मीरी लोकांचा हक्क आहे, ते जर हिंदुस्थान सोबत जाऊ इच्छित असतील तर ते जावे योग्य पद्धतीने. पाकिस्तान सोबत जायची इच्छा आहे तर नक्की जावे. परंतु हेच काश्मीरी स्वतंत्र राहू इच्छित आहेत तर हिंदुस्थान आणि पाकिस्तानला यांचा हक्क द्यायला पाहिजे. जर जामुरियत हा फैसला करेल तर हा आमचा मौकूफ आहे. पण सर परंतु यासीन साहेब, तुमच्या बोलण्यातून वाटतंय की इथे हे फक्त बोलण्यासाठी आहे, खरं तर हृदय पाकिस्तान बरोबर आहे. बघा, जर तुम्ही हे म्हणतात की माझा पॉलिटिकल बिलीव्ह खोटा आहे, प्रत्येक पार्टीचा आपला पॉलिटिकल बिलीव्ह आहे. ज्या पद्धतीने आज जेव्हा नरेंद्र मोदीजींची सरकार आली, कारण की यांच्या पहिले संथालीमधून एक पॉलिटिकल बिलीव्ह होता, यांना आजपर्यंत मेजॉरिटी मिळत नव्हती. परंतु तुम्ही बघितलं की मेजॉरिटी मिळाली, आता ते आपल्या रंगात आले. तेही गोष्ट बोलले की हा त्यांचा पॉलिटिकल बिलीव्ह आहे. आज त्यांनी तीच कडक भाषा वापरली आहे. म्हणतात की नो मर्सी. आम्हाला फक्त जेव्हा ते पाकिस्तानच्या माझं एकदा विरोधात ऐका कठोर तरी. शब्दात बोलतात, नाही तेव्हा तुम्हाला नाही, का त्रास त्रास नाही होतो? नाही, अजिबात नाही, असं नाही. त्यांनी तर पाकिस्तान विरुद्ध कोणताच कठोर शब्द नाही वापरला. बरं. याच पद्धतीने आमचा पण एक पॉलिटिकल बिलीव्ह आहे, ज्याला आम्ही प्रोपोगेट करतो पूर्ण दुनियामध्ये आणि हिंदुस्थानमध्येही. तर कोणाचा पॉलिटिकल बिलीव्ह खोटा नाही असू शकत. आमचा पॉलिटिकल बिलीव्ह हा आहे की आम्हाला स्वातंत्र्य हवंय. सर, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही पाकिस्तानकडे मदत मागता, पण पाकिस्तान कधी युएसए कडून मदत मागतं, कधी चीन त्यांची मदत करतं. तुम्ही भारताशी बोलणी का नाही करत सर? त्यांचा प्रश्न असा आहे की पाकिस्तान तर स्वतःच कधी अमेरिकेकडून मदत मागतो, कधी चायनाकडे भीक मागतो, तर तो तुमची काय मदत करेल? मी आधीही तुम्हाला बोललो, मी आता पण तुम्हाला हीच गोष्ट सांगतोय की जो काश्मीरच्या तहरीक आहे हा स्वतंत्रता आहे. काश्मीरी लोकांची आपली तहरीक आहे, स्वतंत्रता. आम्ही पाकिस्तानकडे भीक मागण्यासाठी नाही जात, कारण की या तहरीकमध्ये काश्मीरी लोकांचे आपले जीव गेले आहेत जे आतापर्यंत जातात. यामध्ये काश्मीरी लोक कुर्बानी देत आहेत आणि प्रत्येक काश्मीरीने या तहरीकमध्ये त्रास सहन केलाय. आणि कोणती पण कौम जी फर्दन कुर्बानिया देत असेल, ती तुम्हाला वाटतं का की कोणत्या देशाजवळ जाईल भीक मागण्यासाठी? यासीन साहेब, हे सगळे लोक हे म्हणतायत की एक वेळा नरेंद्र मोदींशी बोलून बघा, ते तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतील.